शिरोळ नगरपालिकेच्या अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेचं काम नागरिकांनी सुचवलेल्या सूचनानुसार करण्यास ठेकेदारानं असमर्थता दर्शवल्यानं पाणी योजनेचा ठेकेदार बदलण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच शिरोळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून त्याची अंमलबजावणी करण्याचा ठरावही करण्यात आला। शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे। शिरोळ नगरपालिकेच्या कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात गुरुवारी सकाळी लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली। यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीस दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला। नगराध्यक्ष योगिता कांबळे यांनी स्वागत केलं। त्यांच्या मान्यतेने उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी सभेचं कामकाज सुरू केलं। सभेत शिरोळ नगर परिषदेच्या प्रारूप विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला। आराखड्यातील काही त्रुटी दुरुस्त करून फेरविकास आराखड्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिरोळ शहरासाठी सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी केलेल्या सूचनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। नागरिकांच्या सूचनानुसार काही कामं करण्याबाबत योजनेचे ठेकेदार ईगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रतिनिधींनी असमर्थता दर्शवल्याचं सभेत सांगण्यात आलं। त्यामुळे येत्या 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीस नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी उपस्थित राहून नगर परिषदेची भूमिका मांडावी आणि पाणी योजनेचा ठेकेदार बदलण्याची मागणी करावी असा ठराव मंजूर करण्यात आला। पंचवार्षिक कर आकारणी व मूल्यांकनातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी फेर सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिरोळ येथील छत्रपती ताराराणी चौकाच्या सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं अभिनंदन करण्यात आलं। विविध विकास कामांसाठी नगर परिषदेचा स्वहिस्सा भरण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला। जन्ममृत्यू नोंदणी शुल्काबाबत शासनाकडून प्राप्त राजपत्राची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेण्याचं ठरलं। गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबवण्याचं ठरलं। घालवाड जॅकवेल येथे फ्लो मीटर बसवण्यास मंजुरी देण्यात आली। नगर परिषदेतील ग्रामपंचायतकालीन असमावेशन कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुधारित किमान वेतन दरानुसार वेतन देण्याच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत मत्स्य बाजार बांधण्यासाठी जागा निश्चित करणे तसेच स्वनिधी भरण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला। विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। अध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळी आलेल्या विषयांवरही खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आले। सभेस नगरसेवक विजय आर्गे, शरद उर्फ बापू मोरे, अमरसिंह पाटील, राहुल कोळी, उल्हास जावळे, ओंकार गावडे, अमरसिंह शिंदे, निलेश गावडे, नगरसेविका अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, विदुला यादव, सविता पुजारी, दीपाली फल्ले, अनुराधा गुरव, शिवानी कांबळे, श्वेता जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।